त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोणे ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे 5 किलोमीटरचा रस्ता खड्डेमय झाल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। 1.5 वर्षांपूर्वी करण्यात आलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडल्यानं वाहन चालक, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतंय। पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं अपघाताचा धोका वाढलाय। शासनानं तातडीनं रस्त्यांची पाहणी करून निकृष्ट कामांची चौकशी करावी आणि रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे। हा कोणे गावामध्ये रस्ता हा झालेला आहे। तालुका त्र्यंबकेश्वर आणि जिल्हा नाशिक आहे। बघा, या रस्त्याचं नाव कोणेच्या माळेगाव वाली असं आहे। 5 किलोमीटरचा रस्ता आहे। संपूर्ण रस्त्याला वस्ती आहे। 5 किलोमीटरचा रस्ता आणि हा 1.5 वर्ष फक्त रस्ता तयार करून हा झालेला आहे। आणि या 1.5 वर्षामध्ये बघा, अतिशय दयनीय अवस्था तुम्ही बघू शकता। हे सर्व नागरिक आहेत। अतिशय दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे। लहान लहान मुले हे शाळकरी येत असतात, त्यांचे कपडे पूर्णपणे या रस्त्याला येता जाता खराब होऊन जात असतात। बघा, या अशा जर का निकृष्ट दर्जाचे कामं जर का झाले तर या देशाचा विकास हा कशा पद्धतीने होणार। बघा, जे पण वंचित घटक आहेत त्यांच्यावरती शासनाकडून खर्च न होता असे बार हे कामं निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे त्याच गोष्टीवरती खर्च हा होत आहे। आणि त्याच पद्धतीने बघा, आता त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळा सुद्धा आहे आणि त्या कुंभमेळ्याला हा त्र्यंबकेश्वरला जोडणारा एक मार्ग आहे। त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याला जो पण जाणार आहे त्या मार्गाला जोडणारा हा रस्ता आहे। आणि या रस्त्यामुळं जे पण भाविक भक्त येणार आहेत त्यांची पण खूप मोठ्या प्रमाणात अडचणूक ही होणार आहे। बघू शकता, तुम्ही बघू शकता, अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। आणि माझ्या मीडियाच्या बांधवांना सुद्धा ही विनंती आहे माझीवाली की हा जास्त व्हिडिओ जे पण शासन असेल, मंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री महोदय असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवून हा व्हिडिओ याच्यावरती तात्काळ कारवाई ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच पद्धतीने शासनाची याची दखल घ्यावा आणि लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे। नाही तर हा आंदोलनाचा इशारा आम्ही सर्व गावकऱ्यांच्या मताने एक ठिकाणी शासनाचे आंदोलन हा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, त्र्यंबकेश्वर।